अवघड भाग आहे थोडा, फार विवेचन करीत नाही. गुरु उपदेश तत्वमसी, तू ते ब्रह्म आहेस असं म्हणतील. मग मी साधना सुरू करीन, सोहम सोहमची साधना करीन. आणि साधना पूर्ण झाल्यावर मला अनुभव येईल की मी ब्रह्म आहे. आणि मग मी घोषणा करीन की मी ब्रह्म आहे. ह्या प्रकारे 4 महावाक्य आहेत. सर्व वेदांमध्ये ती आहेत. आणि ती काही काही उपनिषदात, सामवेदामध्ये तत्वमसी आहे, अथर्व वेदात अयमात्मा ब्रह्म आहे, ते मांडुक्य उपनिषदात आहे. सामवेदाचं वाक्य छांदोग्य उपनिषदात आहे. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदाचं वाक्य बृहदारण्यकात आहे. आणि प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाचं महावाक्य ऐतरेय उपनिषदात आहे. याप्रमाणे 4 वाक्ये आणि याचा अभ्यास करावा, महावाक्याचा अभ्यास करावा आणि उपनिषदे समजावून घ्यावी. काही प्रक्रिया, अध्यारोप अपवाद एक प्रक्रिया, अन्वय व्यतिरेक दुसरी प्रक्रिया, सामान अधिकरण्य तिसरी प्रक्रिया, लय चिंतन आणखीन एक प्रक्रिया, अभ्यास करण्याच्या प्रक्रिया. सगळ्यांनी सगळ्या प्रक्रिया नसतात करायच्या, कोणती तरी एक रीत धारण करायची आणि त्याप्रमाणे अभ्यास चालवायचा. असा अभ्यास करणाराचा अभ्यास पूर्ण झाला, त्याला अनुभव आला. त्याचं वेदांनी कुठे वर्णन केलंय का? केलंय. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, अमृतास्ते भवन्ति, न तत्र शोकः न तत्र मोहः न शोकः एकत्वम अनुपश्यतः. हे ब्रह्म जाणल्यावर त्या साधकाचं वर्णन आहे. तो प्रत्यक्ष ब्रह्मच होतो, दुसरं काही होत नाही त्याचं. मग आपलं ब्रह्म झाल्यावर कसं होईल हो? आपण आत्ताही ब्रह्म आहे, कसं झालंय आपलं सांगा? ते मग फक्त कळणार आहे, आता कळत नाहीये, पण आपण ब्रह्मच असतो ना, काही बिघडत नाही. तत्वज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, गुरु केला म्हणजे आपलं काही वाटोळं बिटोळं काही होत नाही. उलट आणखी आनंदाने संसार होतो. पोराच्या लग्नात पोरीच्या बापाने काही फार धन नाही दिलं तरी आपला आनंद भंगणार नाही, कारण आपण तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय. हे लक्षात ठेवा. जास्त आनंदाने लग्न कार्य होतील. आता म्हणजे 5,000च्या ऐवजी 3,500चं जर आपल्याला वस्त्र त्यांनी दिलं, एवढं मोठं माझ्या पोराचं लग्न त्यांनी हेच दिलं मला. तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याच्या पूर्वी असं वाटेल, आणि केल्यान किती दिलं हो त्यांनी, एवढी का माझी कुठं लायकी आहे का, किती दिलं त्यांनी असं वाटेल. इतका फरक होईल. आणि असा फरक झाला की आनंदी आनंदच. गुरु केला, गुरुनी अनुग्रह केला, गुरुनी शिकवलं, आपल्याला ज्ञान झालं की आपला असलेला असा सगळा प्रपंच, याच्यात फक्त आनंदाची वाढ झालेली असेल, बाकी काही नाही. एक आणखी डोळा फुटणार नाही, एक शिंग उगवणार नाही, एखादा हातपाय गळून पडणार नाही, काही होणार नाही. घरातले कोणी मरणार नाहीत, आपणही मरणार नाही. जीवनमुक्तीचा आनंद असा काही विलक्षण होईल. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे. आम्हाला कविता होती प्रायमरी शाळेत, आणि ती आजही मला म्हणायला पाहिजे, इतकी माझी लायकी वाढली पाहिजे. आणि आम्हाला ती कविता शिकवायच्या आमच्या त्या बाई, आणि म्हणायची, नुसती नाही म्हणायची, नाचून नाचून म्हणायची. आनंदी आनंदकडे मस्त नाचायचं, इकडे तिकडे इकडे इकडे फिरून घ्यायचं, हात करायचे. आणि असं आत्ता नाचता आलं पाहिजे आपल्याला. आनंदी आनंदकडे केव्हा झाले साधनाचे फळ, त्या वेळेला. असं उपनिषद शिकवतंय. हे सर्व करण्यासाठी साधन सर्वात महत्त्वाचं बुद्धी आहे. त्या बुद्धीचं पुष्कळ वर्णन केलं. शुद्ध असावी, मलदोष गेलेला असावा, स्थिर झालेली असावी, विक्षेप गेलेला असावा, कुशाग्र असावी, सूक्ष्म झालेली असावी, आणि प्रगल्भ असावी, म्हणजे तिची उत्तुंग भरारी त्या बुद्धीने घेत जावी, अशा प्रकारची असावी. तेव्हा मग चांचल्य निघून जाईल.
सगळं विक्षेप निघून जाईल आणि आपण समाधी अवस्थेत जाऊ शकू अशी आपली योग्यता येईल. एवढं सगळं प्रत्येक उपनिषद शिकवतं आणि म्हणून अमृतबिंदू उपनिषद आपल्याला हेच शिकवत आहे. एकूण अमृतबिंदू उपनिषदाचा सारांश आपण आज ऐकला आहे. प्रत्यक्ष मंत्र उद्या सकाळी 8 वाजता मंत्राने प्रारंभ होईल. तेव्हा आपण आता या ठिकाणी विश्राम करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. इथेच करून घ्यायचं. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या मुखातील वाणी उपनिषदे आहेत. संपूर्ण वेद वाङ्मय हे भगवंताच्या मुखातून निघालेलं आहे आणि म्हणून ते निर्दोष आहे. अपौरुषेय वाङ्मय आहे. कोण्या माणसाची स्वतःच्या बुद्धीने निर्माण केलेली ती कृती नाही. मनुष्य कृतीत काहीतरी दोष असतात. माणसांचं वर्णन समर्थांनी करून ठेवलंय. नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा. अर्थ तो सांगता येना बुद्धी दे रघुनायका. हे माणसाचं वर्णन केलंय समर्थांनी. म्हणून त्याच्या प्रत्येक कृतीत दोष असतो. तो मानवी क्षमतांच्या मर्यादामुळे दोष असतो. पण ही प्रत्यक्ष ईश्वर कृती आहे आणि ईश्वरही असं काही कागद पुस्तक लेखण्या घेऊन बसलेला नाहीये. त्याच्या मुखातून ह्या जगाच्या कल्याणाकरता उत्स्फूर्तपणे विश्वघटना रूपाने वेद बाहेर पडले आहेत. बस, दुसरं काही नाही. आईबाप पोरांना आशीर्वाद देतात. त्यांनी नमस्कार केला, त्याचा वाढदिवस आहे, तो बाहेरगावी चालला, परीक्षेला चालला, आई वडील आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादाच्या वाक्याची रचना करण्यासाठी ते कोणती खटपट करतात हो. शब्द आठवतात, शब्दकोश काढतात, वही पुस्तकं घेतात, मग काही लिहितात, मग आशीर्वाद. असं नाहीये. उत्स्फूर्तपणे त्याच्या कल्याणाची त्यांच्याजवळ जी तळमळ आहे त्याला ते शब्दरूप येऊनच जातं. तसं ह्या विश्वाच्या कल्याणाकरता भगवंताच्या मुखातून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले आणि अशा प्रकारचे बाहेर पडले आहेत की ती विश्वघटना झाली. सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेषवोस्त्विष्ट कामधुक्. 3ऱ्या अध्यायात भगवान बोलतायत, ही संपूर्ण प्रजा म्हणजे ही सृष्टी निर्माण केली
ती यज्ञासह केली. यज्ञ म्हणजे धर्मासह केली. आणि हा धर्म म्हणजे वेदोक्त धर्म, म्हणजे वेद वाङ्मयासह. ज्या दिवशी प्रजा निर्माण केली त्याच दिवशी उत्स्फूर्तपणे हे वेदही तयार झालेले. असं नाही आधी काहीतरी एक स्थापन करायचं आणि मग काही दिवसांनी त्याची घटना लिहायची, असं नाही. सहज सोबत जन्मलेलं आहे ते. आणि ते केवळ ह्या विश्वाच्या कल्याणाची इच्छा ठेवणाऱ्या भगवंताची ती दया आहे. त्यांनी हे वेद वाङ्मय निर्माण केलं. आणि ते 3 स्तरावर 3 अधिकारी आहेत जगामध्ये म्हणून केलं. त्यातल्या ज्ञानमार्गाच्या अभ्यासासाठी आजच्या प्रातःकाळी आपण उपस्थित आहोत. श्री भगवत चरणाला वंदन करू. आपणा सर्वांना मी सप्रेम अभिवादन करते आणि भगवत वाणीच्या चिंतनाकरता प्रारंभ करते. भगवान बोलत आहेत वेदांच्या द्वारे, म्हणजे उपनिषदांच्या द्वारे. प्रास्ताविकाचा भाग बराचसा आपण ऐकला. तो वेदांताशी परिचय करून घेण्यासाठी तेवढं प्रास्ताविक आवश्यक आहे. एकदमच मंत्राला सुरुवात केली तर काही आपण त्याच्याशी लवकर समरस नाही होत. आणि म्हणून आपण प्रास्ताविकाच्या सह ह्या वाङ्मयाच्या अभ्यासात प्रवेश करतो आहोत. अमृतबिंदू उपनिषद. सध्या साधारणपणे 108 उपनिषदे उपलब्ध आहेत. 4 वेदांमध्ये ती पसरलेली विखुरलेली आहेत. प्रमुख उपनिषदे 10 आहेत. त्यावर भगवान शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आहे. ती नावे सगळ्यांना पाठ आहेत. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तिरिही, ऐतरेयंच, छांदोग्यम, बृहदारण्यकं तथा. ही 10 उपनिषदे अत्यंत महत्त्वाची आहे. मी एवढा अभ्यास केला तर सगळ्या बाकीच्या उपनिषदांचा अनायासे होऊन जातो, म्हणून ती महत्त्वाची. उपनिषद म्हटलं की महत्त्वाचंच, मग बाकीच्यांना का नाही महत्त्व? ही मोठमोठाली उपनिषदे आहेत म्हणून ही सर्वसमावेशक होऊन पडली. जेवढं काही शिकवायचं आहे ते ह्या 10 मध्ये समाविष्ट झालेलं आहे, अंतर्भूत झालेलं आहे. म्हणून 10 उपनिषदे प्रमुख मानली जातात आणि त्याच्यावर आचार्यांनी भाष्य लिहिलं. याच्यात 10च्या बाहेरचं श्वेताश्वतर उपनिषद एक महत्त्वाचं आहे. जाबाल, कौशितकी, नारायणीय आणि महानारायणीय एवढी उपनिषदे 10च्या बाहेरची आहेत. तीही तशी खूपच महत्त्वाची, उत्तम आहेत. यानंतर बाकीची उपनिषदे बरीच लहान लहान प्रकारची आहेत. त्यामध्ये 5 उपनिषदे बिंदू नावाची आहेत, 5 उपनिषदे तापनीय नावाची आहेत. आणखीन आहे महत्त्वाचं एक उपनिषद, कैवल्य उपनिषद आहे. एक संतरण उपनिषद आहे. अशा ह्या अनेक उपनिषदांचा एवढा आढावा घ्यायचा असेल, कोणतंही एक उपनिषद अभ्यासलं तरी अंदाज येऊनच जातो वाङ्मयाचा. आणि म्हणून वेदांच्या उपनिषद भागाचा आपल्याला शिकवण्याच्या मागचा हेतू काय, आशय काय आहे, याच्यासाठी आपण काल उपनिषदांचा सर्वसामान्य सिद्धांतरूप उपदेश कसा आहे याचा अंदाज घेतला उपनिषदांचा विषय म्हणून. तेवढ्याच्या नंतरचा भाग आता ह्या प्रत्यक्ष बिंदू उपनिषदाकडे आपण वळू. ती 5 आहेत. त्या पुस्तिकेमध्ये त्याचा उल्लेख केलाही आहे. एक ब्रह्मबिंदू उपनिषद आहे. तेजबिंदू, ध्यानबिंदू, नादबिंदू आणि हे अमृतबिंदू, असे हे 5 बिंदू उपनिषदे आहे. त्यापैकी आपण एक अमृतबिंदू उपनिषद अभ्यासासाठी आता निवडलं आहे. कोणतंही उपनिषद म्हटलं म्हणजे त्याच्या प्रारंभी शांतिपाठ असतो. तो शांतिपाठ म्हणून उपनिषदाचा अभ्यास सुरू करायचा. नुसते शब्द म्हटलेले सुद्धा उपयोगाचेच आहेत,
पण त्याचा अर्थ समजलेला असला तर पुढील अभ्यासाकरता अधिक मदत होते. तेव्हा सगळ्याच उपनिषदांना शांतीपाठ आहेत. प्रत्येक वेदातील उपनिषदाचे जेवढी उपनिषदे त्या वेदात असतील त्या सगळ्यांचे शांतीपाठ समान आहेत, तिथे वेदाला धरून आहेत. आता अमृतबिंदू किंवा हे पाचही बिंदू उपनिषदे, प्रश्न, मुंडक, मांडुक्य ही उपनिषदे ही अथर्व वेदातली आहेत. आपण सगळ्यांना बहुतेकांना माहीत असलेलं, पुष्कळांना पाठ असलेलं, वारंवार म्हटलं जाणारं गणपती अथर्व शीर्ष हे उपनिषदच आहे. तेही अथर्व वेदांतर्गत आहे आणि त्याचाही शांतीपाठ आहे. शांतीपाठ प्रारंभी म्हणावा लागतो, तसा तो उपनिषद संपल्यावर सुद्धा म्हणायचाच असतो. याप्रमाणे शांतीपाठाचं त्याला संपुटच असतं, सुरुवात आणि शेवट, आणि मध्ये उपनिषदाचं ते वाङ्मय असतं. अशीच रचना या अमृतबिंदू उपनिषदाची सुद्धा आहे. याचा थोडक्यात परिचय असा आहे अमृतबिंदू उपनिषदाचा. ते अथर्व वेदाच्या अंतर्गत आलेलं आहे. काही एक जणांचं, विद्वानांचं मत आहे की ते शुक्ल यजुर्वेदामध्ये आहे. शुक्ल यजुर्वेद असा पूर्णपणे मी काही अभ्यासला नसल्यामुळे ते त्यात आहे का नाही हे मी खात्रीने सांगू शकत नाही, पण विद्वानांचं मत आहे काही विद्वानांचं. पण त्याच्या शांतीपाठाचा अभ्यास केल्यावर असं दिसतं की हा शांतीपाठ अथर्व वेदांतर्गत आहे आणि म्हणून हे उपनिषदही त्यातच असावं हे अधिक तर्कशास्त्रीय बैठकीवर बसतं. याप्रमाणे अमृतबिंदू उपनिषद आपण धरून चालू, ते शांतीपाठाच्या आधाराने धरून चालू की ते अथर्व वेदाच्या अंतर्गत आहे. वेदांचा अभ्यास करणाऱ्यांनी करून ते खात्री करून घ्यावी शुक्ल यजुर्वेदात आहे काय. आणि असूही शकतं, कारण बऱ्याच उपनिषदांमधले काही काही मंत्र समान येतात, संदर्भ लागतो म्हणून ते येतात. जसं काही दृष्टांत असे असतात की ते अनेक प्रवचनांमध्ये येतात, त्या दृष्टांताने तो विषय समजावून दिला जातो, म्हणून त्याही अभ्यासात तोच दृष्टांत येतो, ह्याही अभ्यासात तोच दृष्टांत येतो. त्याप्रमाणे त्या उपनिषदांचा विषय सुरू असताना जर तसा पूर्वीसारखा संदर्भ आला तर तोच मंत्र पुन्हा उद्धृत करावा लागतो. असा असल्यामुळे कदाचित यजुर्वेदातही हे मंत्र आलेले असावेत. त्याची संशोधनपर जी चिकित्सा आहे ती संशोधक बुद्धीच्या लोकांनी करावी. श्रद्धावंताला अभ्यास करून आपलं सार्थक करून घ्यायचंय, त्यांना ते अथर्ववेदात असलं काय आणि यजुर्वेदात असलं काय फरक काहीच पडणार नाही, विषय तोच आहे. आणखीन एक मत आहे, ब्रह्मबिंदू उपनिषद आणि अमृतबिंदू उपनिषद हे एकाचेच दोन नावं आहेत, ब्रह्मबिंदू आणि अमृतबिंदू. कारण मंत्र बरेचसे समान आहेत पण शब्दांचे भेद आहेत त्याच्यामध्ये, पाठभेदांनी ते जरा वेगवेगळे आहेत. म्हणून तीही चिकित्सा आपण बाजूला ठेवू. अभ्यास करणाऱ्यांनी त्याचा भौतिक भाग बाजूला सारावा आणि त्याचा शास्त्रार्थ, शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, भावार्थ, ध्वन्यर्थ हे पाहत चालाय. एवढ्या अर्थाने याचं कल्याण असतं, पण त्याची बाह्य चिकित्सा करून काही उपयोग नाही. ज्ञानेश्वरी अभ्यासायची म्हणजे माऊलीला नक्की काय म्हणायचंय ते समजावून घ्यायचं आहे. ओबीचं सौंदर्य पाहत बसून काय उपयोग नाही. एखाद्या माणसाचं सौंदर्य बाहेरून पाहिलं की काही मोह करतं, आपल्याला आनंदही देतं, पण त्याच्या सौंदर्यावर त्याच्याशी संबंध टिकवणे हे फारसं कल्याणाचं असेल असं नाही. एखादा कोणी सुंदर आहे म्हणून त्याच्याशी सहवास करावा असं नाही. सहवास करायचा असेल तर त्याच्या स्वभावाशी संबंध पाहिजे.
सुखावह सहवासासाठी जसा व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा आहे, त्याच्या सौंदर्याचा काही उपयोग नसतो, त्याप्रमाणे बाह्य परीक्षणापेक्षा त्याच्या आशयाचा परिचय करून घेण्याने उपनिषद जास्त आनंददायी असते. म्हणून ही चिकित्सा आपण बाजूला ठेवणार. ते दोन समान आहेत, मंत्र सारखे आहेत, शब्द वेगळे आहेत, अशी काही चिकित्सा आहे. संशोधकांनी तोही अभ्यास करावा, त्याबद्दल काही आक्षेप नाही. ब्रह्मबिंदू आणि अमृतबिंदू आणि दोन्ही नावं समानच आहे, एका अर्थी नावं आहेत. तो विचार थोडासा येतोच आहे पुढे. अमृतबिंदू उपनिषद हे संवादरूप नाही. कोणा दोघांच्या संवादात एक काही प्रश्न विचारतोय आणि त्याचा कोणी मार्गदर्शक गुरुदेव बसले आहेत, ते उत्तर देत आहेत, अशा प्रकारची रचना याची नाही. हे सरळ विधानांनी, सिद्धांतांनी, प्रमेयांनी प्रतिपादनच केलेलं आहे. म्हणजे याचं स्वरूप फक्त प्रतिपादनाचं आहे. म्हणून कोणत्या शिष्याला कोणत्या सद्गुरूंनी हे उपनिषद शिकवलं असं नाही सांगता येत. उद्दालक ऋषी आहेत, श्वेतकेतू शिष्य आहे आणि छांदोग्य उपनिषद वाढत चाललं, अशा प्रकारचं याच्यात काही नाही. शौनक आहे, अंगिरस आहेत आणि संवादातून मुंडक उपनिषद झालं. असा कोणाचा संवाद, कोणाची प्रश्नोत्तरे या उपनिषदात नाही. पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत जे सांगायचं आहे ते प्रतिपादनच आहे. आणि हे कोणी कोणाला सांगितलं? हे ईश्वराने संपूर्ण प्रजेला सांगितलं. म्हणून ना प्रजेचा उल्लेख ना ईश्वराचा उल्लेख, असं कथन रूप वा प्रतिपादन रूप असं हे उपनिषद आहे. याच्यात व्यक्तींचे नाव कुठेही नाहीत, उल्लेखाने सुद्धा नाही, दृष्टांताने सुद्धा नाहीत. व्यक्तींचे नाव कुठेही आलेले नाहीत. असं व्यक्तिनिरपेक्ष असलेलं एवढं उपनिषद आहे. मंत्रांची संख्या फक्त 22 आहे, म्हणून ते खूप लहान आहे. आणि ते लहान आहे या अर्थानेच त्याला बिंदू असं नाव दिलेलं आहे. 5ही बिंदू उपनिषदे ही अगदी लहान लहानच आहे, कमी मंत्रांची आहे. 17-18 मंत्र, 22 मंत्र, 27 मंत्र असे ते कमी संख्या त्यातल्या श्रुतींची आहे. अशा कमी श्रुती असलेलं हे उपनिषद, म्हणून याचं नाव बिंदू असं आहे. अमृत शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. अमृत म्हणजे ब्रह्म. अल्पश्रुतींमध्ये, कमी संख्यांच्या श्रुतीमध्ये, थोड्याशाच श्रुतींच्या द्वारे याच्यात ब्रह्माविषयी बोललं जातं आहे. आणि म्हणून याचं नाव अमृतबिंदू असं पडलेलं आहे. अमृतबिंदू उपनिषद. अमृत म्हणजे अमर, अविनाशी, नित्य, शाश्वत अशी वस्तू. आणि अशी वस्तू फक्त ब्रह्मच आहे. म्हणून अमृत शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. ते अमृतम अधिगच्छन्ति, ते अमृताला प्राप्त होतात, म्हणजे ब्रह्माला प्राप्त होतात. तर ब्रह्म आणि अमृत हे एकार्थी शब्द आहेत. ज्याच्यात मरणभाव नाही, म्हणजे ज्याचा विनाश संभवतच नाही, म्हणजे जे अविनाशी आहे, म्हणून जे नित्य आहे, म्हणूनच ज्याला सत्य म्हणतात, सत म्हणतात, तो शब्द अमृत आहे. आणि हे सर्व लक्षण आपल्याला ब्रह्माचं आहे म्हणून वेद सांगतो. म्हणून अमृत शब्दाचा अर्थ ब्रह्मवस्तू असा होतो. तेव्हा अमृतबिंदू उपनिषदात आपल्याला ब्रह्माविषयीच समजणार आहे. आणि फक्त ब्रह्माचं वर्णन केल्याने पुरेसं नाही आहे. एखाद्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करून आपल्याला काय लाभ असतो? तसं ऐश्वर्य आपल्याला मिळण्याची सोय जर त्याच्यात असेल तर त्या वर्णनाचा उपयोग आहे. कोणी खूपच धनाढ्य, फारच मोठी कंपनी त्यांनी काढली,
आपल्याला काय उपयोग? त्यांनी आपल्याला 100 रुपये महिन्याची नोकरी दिली तरी उपयोग आहे. म्हणून कोणाच्या ऐश्वर्याचं वर्णन ऐकून काही पोट भरत नाही. तुम्ही पदार्थाचे खूपच वर्णन केले, 100 पक्वान्न मिष्टान्न केले वर्णन, यादीच्या यादी. काही वर्णन न करता माझ्या हातावर एक लाडू ठेवा ना, तो नाही का पुरेसा? नुसत्या वर्णनाने आपल्याला काहीच संतोष सुख नसतं, हे लक्षात ठेवू आपण. 27 नक्षत्रांमधले पावसाचे नक्षत्र आहे, मृगापासून चालू होतात, मृग आर्द्रा इथपासून हस्तापर्यंत, चित्रांत स्वाती संपले. एवढे नक्षत्र हे पावसाळ्यातले आहेत. हे नक्षत्र फक्त घोकत बसल्याने काय सुख आहे मला सांगा? आता मृग नक्षत्र सुरू झालं, आता काय, आता हस्त लागणारच आहे, आता स्वाती संपत आलं. असं म्हटल्याने काही उपयोग नाही. एखाद्याही नक्षत्राचा पाऊस पडला ना तर आनंद आहे. सगळे नक्षत्र यादी पाठ केली, रोज जप केला, काही उपयोग नाही, सगळं कोरडच्या कोरडं. पण एखाद्या जरी नक्षत्राचे थोडेसे शिंतोडे आले तरी अरे पाऊस आला, कसं छान वाटलं. म्हणून नाव वर्णन हे सुखदायी नसतात. त्याच्या प्रत्यक्ष आपल्याला अनुभूतीचा जर विषय होत नसेल ते, तर काही उपयोग नसतो. आणि म्हणून हे सगळे नावं वाचून काही फायदा नाहीये. ब्रह्माचं ऐश्वर्य वर्णन, त्याची लक्षणे हे शिकावी, यात काही अडचण नाही, शिकलीही पाहिजेत. पण ते वर्णन मला कुठेतरी लागू झाल्याखेरीज त्याचा थोडासा तरी मला अनुभव आला असेल तर ते मला फार सुखाचं आहे, आनंदाचा विषय होतो. आणि म्हणून ह्या अमृतबिंदू म्हणजे ब्रह्माच्या वर्णनाच्या ह्या उपनिषदामध्ये जीवाचं पण वर्णन आहे की आत्ता जीव कसा आहे, आणि याचा अभ्यास केला म्हणजे तो कसा होणार आहे. आत्ता जीव मरते आहे असं वाटतं आपल्याला, त्याचा जीव गेला गेला म्हणजे आपल्याला विनाश झाला असं वाटतं, आणि ते अविनाशी आहे. मग हा जीवही अविनाशी आहे असा जर अनुभव जीवाला आला तरच आनंद आहे. आणि म्हणून या उपनिषदाचा विषय जीव ब्रह्मैक्य हाच आहे. ते वर्णन माझं आहे हे समजावून देणं चाललेलं आहे. हे समजावून देण्यामध्ये, आपल्याला समजावून घेण्यामध्ये काही अडचणी पण असतात. बुद्धी कमी ताकदवान असते, लवकर क्षीण होतो बुद्धीला. आपल्या बुद्धीला क्षीण झाला का हे कसं ओळखायचं? उपनिषद वाचित असताना, कोणताही ग्रंथ वाचताना आपल्या बुद्धीला श्रम होत आहेत हे कसं ओळखायचं? जांभया सुरू होतात, थोड्या वेळ तिकडे काय आहे पहा वाटतं, इकडे काय आहे पहा वाटतं, मध्येच पाणी प्यावं वाटतं, मध्येच हातपाय ताणावे वाटतात. थोड्या वेळाने वाटतं 1-5 मिनिट झोप घेतो, मग पुढचं करतो. झोप येते, कंटाळा येतो, आणि आता हे आपण याच्या पुढचं उद्या करू असं ठरवतो. हे सर्व लक्षणे बुद्धीला श्रम होतात याचे आहेत. बुद्धी कमजोर असते, दुर्बळ असते, आणि म्हणून ते बुद्धी दे रघुनायका समर्थांनी एवढं मोठं लिहून ठेवलं, माझी काय काय दशा आहे आणि त्या दशेतून मला बाहेर पडायचं आहे. म्हणून हे रामराया मला बुद्धी दे, बुद्धी दे रघुनायका. आपल्याला फार त्रास होतो, त्याला म्हणतात प्रतिबंध. समजावून घेण्यात अडचणी, ह्या सगळ्या अडचणींचे प्रतिबंध असतात. आणि म्हणून प्रतिबंधातूनही बाहेर पडायला पाहिजे. एवढ्यासाठी ह्या उपनिषदांनी प्रतिबंधाचा उल्लेखही पण केला आहे. मी ब्रह्मरूप आहे हे ओळखण्याचं नेमकं साधन कसं असेल, त्या साधनाचा वर्णन आहे याच उपनिषदात. या ध्येय सांगितलं जीवनाचं, ध्येयाचं स्वरूप विशद केलं आहे.
ते ध्येय मला गाठायचं, तो गाठणारा मी कसा आहे असं सांगितलं आहे. आणि ध्येय गाठल्यावर मी कसा होणार आहे तेही सांगितलंय. ते करण्याची रीत कोणती, प्रक्रिया कोणती, साधनाचा काय स्वरूप आहे तेही विशद केलं आहे. आणि एवढं करीत असताना अडचणी काय येतात मला ते पूर्ण करण्यामध्ये, प्रतिबंधांचंही वर्णन आहे. इतक्यासह सुसज्ज असे हे 22 मंत्र आहेत. कशी ताकद असेल सांगा उपनिषद कर्त्याची, एवढ्या थोड्या ह्याच्यामध्ये सगळं. आणि म्हणून एक परिपूर्ण उपनिषद या दृष्टीने याच्याकडे पाहायचं. प्रत्येक उपनिषद परिपूर्णच आहे. माझ्या पुढे आता अमृत बिंदू आहे म्हणून मी त्याला परिपूर्ण म्हणते, याचा अर्थ दुसरे अपूर्ण आहेत असं नाही. 4 पोरं आहेत घरामध्ये एका कुटुंबात, ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच ओवाळायचं, हो का नाही? याचा अर्थ ते उरलेले 3 पोरं आवडीचे नाहीत, ते नावडते असा नाही होत ना. याचा वाढदिवस आहे, याला नवे कपडे घाला, पाटावर बसवा, रांगोळ्या काढा, ओवाळा त्याला. दुसऱ्या वेळेला दुसऱ्याचा वाढदिवस येईल तेव्हा त्याच तसा समारंभ करा. आज अमृतबिंदू शिकतोय म्हणून मी अमृतबिंदूला ते परिपूर्ण आहे असं म्हणते. उद्या मुंडक सुरू केलं तर मुंडक उपनिषद परिपूर्ण आहे असं म्हणणार. प्रत्येकच पूर्ण आहे. त्या आईबापाला 4ही पोरं सारखेच प्रिय आहेत, काही तुलना नाही त्याच्यामध्ये. आमच्या घरातले ती पोरं, आमचे लहान लहान भावांचे पोरं लहान लहान, आता त्याचा वाढदिवस म्हणून त्याला ओवाळायला बसवलं की दुसरे रागवायचे, आम्हाला रडायचे, ओरडायचे, हट्ट करायचे. आम्ही ते सगळ्यांना बसवून ओवाळून काढायचं. आणि तसं सगळ्यांना कृतीने ओवाळलं तरी डोक्यामध्ये याचा वाढदिवस आहे हे विसरत नव्हतो. याप्रमाणे ती सगळी उपनिषदे सारख्याच दर्जाची आहेत. परंतु आज हे शिकतो आहे, सगळे संत दिसती वेगळ आले असं म्हणतात, पण ते स्वरूपी मिळाले, एक रूप असतात, एकाच सामर्थ्याचे, एकाच स्तरावरचे. त्यांचा सगळा बौद्धिक आत्मिक विकास एकाच प्रतीचा असतो. पण तुकाराम महाराजांचं आख्यान सांगायचं असलं की त्यांना संत शिरोमणी म्हणायचं, आणि एकनाथांचं चरित्र आलं की संत शिरोमणी एकनाथ होतात. शिरोमणी तर एकच असतो. मग तुकोबांना म्हटल्यावर बाकीचे गेले का वाया असं नाही. ही संतांची माळ म्हणजे शिरोमण्यांचीच माळ आहे असं ध्यानात ठेवायचं. सारखा दर्जा असतो. उपनिषद परिपूर्ण आहे. कशामुळे परिपूर्ण आहे म्हणजे अमृतबिंदू उपनिषद परिपूर्ण कशामुळे आहे, त्याच्यात ध्येय सांगितलं, ध्येयाचं स्वरूप सांगितलं. ते ध्येय कोणी गाठायचं, तो जीव कसा त्याचं सांगितलं, आणि ध्येय गाठून जीव कसा होणार तेही सांगितलं. एवढा अभ्यास करण्याची रीत कोणती आहे, साधनाचं स्वरूप कसं आहे ते साधन स्वरूपासह सांगितलं. आणि हे साधन करताना, ध्येय गाठताना कोणते कोणते प्रतिबंध म्हणजे अडचणी, विरोधी परिस्थिती निर्माण होते, त्याचंही वर्णन केलं. काही एक थोडंसं वर्णन केलेलं त्याच्यात नाही, तेवढं आपण थोड्या वेळाने ऐकू. मंत्र सुरू झाला की तेच ऐकायचं आहे आपल्याला. याप्रमाणे हे परिपूर्ण असलेलं उपनिषद आहे. पुनश्च प्रारंभ करू आपण. या बिंदू नावाचा, बिंदू शब्दाचा अर्थ अल्प आहे, मंत्रांची संख्या कमी, ते लहान आहे म्हणून याला बिंदू म्हटलं. मग बिंदू म्हटलं म्हणजे याचा गुण कमी येईल का आपल्याला? थोडंसंच दिलं म्हणजे गुण कमी येईल का? असं नाही. ह्या अमृत बिंदू आहे. हा घागरभर अमृत प्यालं म्हणजेच अमर होतो असं नाही हो. एवढासा एक थेंबभर जरी अमृत प्राशन करायला मिळालं तरी अमरत्व येतं. म्हणून वेद हा जो महान सागर ज्ञानाचा, त्याच्यातला हा एक बिंदू असला ना तरी तो अमर करायला पुरेसा आहे.
आणि म्हणून हा अमृत बिंदू आहे, दर्जात त्याला काहीच कमी होण्याचं कारण नाही. आपल्याला अमर होणे एवढाच तर आपला हेतू आहे ना. म्हणजे घागर घरच प्यायचं असं काही गरज नाहीये. म्हणून एवढं पुरेसं झालं. आपण तो घेई जे आरतीचं जोगे, आपली जेवढी तहान आहे तेवढंच पाणी आपण घेतो. सागर एवढा भरलाय, गंगा नदी एवढी मोठी वाहते, तहान लागली तेवढी काय प्राशन करायची गरज आहे का? तहान भागवायला एक ओंजळभर पाणी पुरतंय. असं ह्या बिंदूनी सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, अमरत्व येतं. आणि म्हणून बिंदू नाव असलं तरी ते कोणत्याही सामर्थ्याने अल्प आहे असा अर्थ होत नाही. अल्प पसारा आहे त्याचा, पण सामर्थ्य अल्प नाही. बिंदू शब्दाचा विषय प्रतिपादनाचा जो मुद्दा असतो ना, त्या मुद्द्याला बिंदू म्हणतात. शिकवण्याचा जो मुद्दा, चर्चा करण्याचा जो मुद्दा, त्या मुद्द्याला पॉइंट म्हणतात, म्हणजे बिंदू असं म्हणतात. आणि म्हणून अभ्यासाचा विषय, मुद्दा, चर्चेचा मुद्दा, प्रतिपादनाचा मुद्दा, या अर्थाने बिंदू. आता तो पुढचा पॉइंट घ्या. चर्चेत बसलेले लोक बिंदू म्हटलेलं नाही कळलं, पण पॉइंट कळलं सगळ्यांना. कारण ती आपली मातृभाषा आहे ना. म्हणून आपल्याला ते पटकन कळलं. चर्चेचा मुद्दा म्हणजे बिंदू. याच्यामध्ये चर्चेचा मुद्दा ब्रह्म आहे, म्हणजे अमृताची चर्चा चालली आहे. म्हणून अमृत हा चर्चेचा मुद्दा आहे. या अर्थाने अमृत बिंदू असं त्याचं नाव आहे. लहान म्हणून बिंदू नाव आहे, चर्चेचा मुद्दा म्हणून बिंदू असं नाव आहे. बिंदू शब्दाचा स्थान, स्थळ असा अर्थ होतो. नाही कळलं कोणाला? सनसेट पॉइंट महाबळेश्वरात आहे. स्थानवाचक शब्द बिंदू हा आहे. आता कळलं की नाही सगळ्यांना? सनराईज पॉइंट, सनसेट पॉइंट, हरिकेन पॉइंट, पंचबोल पॉइंट असे पॉइंट्स असतात, म्हणजे स्थान. याप्रमाणे अमृत हे स्थान आहे सगळ्या जीवांचं. सगळ्यांचं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण ब्रह्मच आहे हो. त्याच्या बाहेर राहताच कुठे? सर्व व्यापक असलेलं जे ब्रह्म, त्यातच तर राहतो. राहण्याला दुसरं ठिकाणच नाही. ते अमृतम अधिगच्छन्ति, ते अमृतात जातात. छांदोग्यातली श्रुती आहे, सन्मूलाः इमाः प्रजाः सदायतनाः सत्प्रतिष्ठाः. या सर्व प्रजा उत्पन्न होतात त्या कुठून? सत्मधून उत्पन्न होतात, ब्रह्मामधून. सन्मूला यांचं मूळ ठिकाण ब्रह्म आहे, म्हणजे तिथून येतात, तिथं जन्मतात. सदायतनाः हे जिवंत असतात. उत्पन्न झाल्यावर त्यांचा स्थिती काळ चालू असतो काही दिवस. तेवढ्या काळात ते कुठे राहतात? ते सदायतनाः. त्यांचं आयतन म्हणजे राहण्याचं ठिकाण ब्रह्मच आहे. आपण आलो ते ब्रह्मातूनच आलो, आता राहतोय ते ब्रह्मातच राहतोय. सत्प्रतिष्ठा. आपण एखाद्या दिवशी हा देह सोडून जाणार आहोत, तेव्हा देहपातानंतर आपण कुठे जाणार आहे? सत्प्रतिष्ठा. आपली प्रतिष्ठापना तिथेच होणार आहे. असं असल्या कारणाने राहण्याचं ठिकाण आपलं नेहमी करता येण्यापासून जाण्यापर्यंत मध्ये असण्यामध्ये सगळीकडे आपलं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण हे ब्रह्मच आहे, बाकी काही नाही. अलंकार सोन्यातून येतो, अलंकार रूपाने असताना सोन्यातच राहतो, मोडून टाकला की सोनच होतो. मातीचं मडकं मातीतून येतं, मडकं असताना मातीच असतं, मडकं फुटल्यावर मातीच असतं. त्याच्या तीनही स्थितीमध्ये मातीशिवाय मडक्याला रूप नाही.
अलंकाराला उत्पत्ती स्थिती लय या तीनही अवस्थांमध्ये सोन्याशिवाय रूप नाही. आणि या संपूर्ण भूतसृष्टीला उत्पत्ती स्थिती लय काळी ब्रह्माशिवाय काही दुसरं रूपच नाही. जे रूप आहे त्यातच आपण असतो. पाटली कशात राहते प्रश्न आहे, लिहा उत्तर आहे. पाटली कशात राहते तुम्ही लिहाल चांगलं. चांगली मखमलीचं वेष्टन लावलेली एक डब्बी आहे त्याच्यात राहते. ती एक लाकरमध्ये राहते. ते तिथून काढलं तर ती माझ्या पर्समध्ये राहते आणि नाही तर ती माझ्या हातात राहते. हे सगळे चुकले उत्तर. पाटली कशात राहते ती सोन्यात राहते बस. मग ही सगळी भूतसृष्टी कशात राहते. आम्हाला एक गोष्ट होती काऊ चिवची. ती चिव विचारते काऊला कशात बसतोस. आम्हाला लहानपणी होती गोष्ट कशात बसतोस. तेव्हा मी उपनिषद शिकलेली नव्हते, नाही तर उत्तर दिलं असतं त्या चिवला की मी ब्रह्मात बसते म्हणून. पण तेव्हा मी हे शिकलेच नव्हते, काही माहित नव्हतं. कशात बसतोस आपल्याला एकच उत्तर आहे, बिनचूक उत्तर. खूप पर्याय दिले, सत्य उत्तर निवडा, त्याच्यावर करा खूण. आणि त्याच्यामध्ये लिहिलं काही एक चांगली चांदी सोन्याची छान मखमलीने वेष्टिलेली एक डबी, लाकर, हात, पर्स आणि एक शब्द लिहिला ब्रह्म. कशावर टिक मार्क करायचं. कशात राहते पाटली ती सोन्यात राहते. याप्रमाणे हे सगळं सन्मूल आहे. आपल्या राहण्याचं ठिकाण ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे राहण्याचं स्थान आहे. ब्रह्माला या उपनिषदात अमृत म्हटलं म्हणून अमृत हे आपलं वास्तव्याचं ठिकाण आहे. बिंदू शब्दाचा स्थान अर्थ प्रजेच्या राहण्याचं स्थान अमृत आहे म्हणून हे अमृत बिंदू उपनिषद आहे. बिंदू शब्दाचा मूळ असा अर्थ होतो, बीज असा अर्थ होतो, कारण बीजाचं स्वरूप अगदी बारीकशा कणा इतकं असतं. मोठा वटवृक्ष जरी म्हटला नाही तरी त्याचा कण, बीज रूप कण अत्यंत बारीक असतो. आणि म्हणून संपूर्ण आपल्या या सृष्टीचं मूळच ब्रह्म आहे, सूक्ष्म आहे, म्हणून त्याला बिंदू म्हटलं. बीज मूळ अमृत आहे म्हणून बिंदू शब्दाचा मूळ बीज, जिथून प्रारंभ होतो ती वस्तू असा अर्थ असल्या कारणाने ब्रह्म हे या सगळ्यांचं मूळ कारण आहे, परम कारण तेच आहे. माझ्या जन्माचं स्थान माझी आई आहे, माझा बाप आहे. मग त्यांच्या जन्माचं कोण आहे, मग त्यांच्या जन्माचं कोण आहे, चालले चालले करत हे कधी थांबायचं नाही. आणि थांबवायचं असेल तर या सगळ्यांच्या उत्पत्तीचं स्थान तेच आहे, अमृत आहे, म्हणजे मूळ तेच आहे. असं मूळ जे शोधून काढलं ऋषींनी, या सर्वांचं मूळ बीज शोधून काढलं, ते ब्रह्म म्हणजे अमृत आहे. म्हणून अमृत बिंदू त्याला असंही नाव आहे. या प्रकारे अमृत बिंदू उपनिषद सुरू झालं. आता त्याचा प्रारंभ शांतीपाठाने होतो. आपण आता शांतीपाठ म्हणू. आज खूप छान आहे, सकाळच्या वेळेला शांतीपाठ म्हणण्याचं भाग्य लाभलंय आपल्याला. ते पुस्तिका सर्वांच्या समोर आहे, आपण सामूहिकपणे तो शांतीपाठ म्हणू. नसेल पुस्तिका समोर तर मग मी सांगते, माझ्या पाठीमागून आपण म्हणा. थोडंसं परमात्म्याचं स्मरण करून घ्या, आपापल्या आवडत्या देवाचं स्मरण करा. शांतीपाठाला प्रारंभ करू. ओम म्हणा. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, कर्णेभिः शृणुयाम देवाः,
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। शांतीपाठ दोन आहेत, दोन मंत्र शांतीपाठाचे आहेत आणि अथर्ववेदाच्या कोणत्याही उपनिषदामध्ये हेच दोन शांतीपाठ येतात. त्यातला पहिला शांतीपाठ ओमने प्रारंभ होतो. ओम इति ब्रह्म अशी श्रुती आहे. ओम म्हणजे ब्रह्मच. ब्रह्माचा निर्देश करण्यासाठी ओम शब्द वापरला जातो. हा आद्य ध्वनी आहे, हा आद्य शब्द आहे. ओम ह्या पृथ्वीमध्ये जो ध्वनी निर्माण झाला प्रथम, पृथ्वीवर मी म्हटलं पण विश्वामध्ये जो प्रथम ध्वनी उमटला तो ओम असाच आहे आणि तो ध्वनी रूपानेच प्रथम जन्मलेला आहे. आणि म्हणून ओमचा उच्चार अत्यंत पवित्र असा आहे. तो साक्षात ब्रह्मच आहे. ओमच्या साह्याने ब्रह्म सुचवलं जातं, ब्रह्माचा निर्देश होतो. ओम इति ब्रह्म असं श्रुतीने स्पष्ट सांगून ठेवलं. म्हणून ओम जेव्हा आपण शांतीपाठाच्या प्रारंभी म्हणतो आहो त्यावेळेला अर्थ असा झाला, आपण ब्रह्माचं स्मरण केलं. ब्रह्माच्या स्मरणाने ब्रह्मतन मंगलम परम कंठम भित्वा विनिर्यातौ तस्माद मांगलिका उभवू. ईश्वराच्या मुखाचा म्हणजे हा कंठाचा भाग भेदून म्हणजे मुखामधून पहिल्या प्रथम दोन शब्द बाहेर पडले. त्यातला एक ओम आहे आणि दुसरा अथ आहे. आणि म्हणून हे ब्रह्ममंगल असल्या कारणाने त्याच्या मुखातून येणारे हे प्रथम दोन शब्द हे अत्यंत मंगल सूचक आहेत, मांगल्याचं प्रतीक आहेत, कल्याण करतात. आणि म्हणून हे दोन अथ आणि ओम. कशाचाही प्रारंभ करायचा असेल वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासाचा, यज्ञादिकांचा, तर सुरुवात ओमने होते. 17वा अध्याय एकदा वाचून काढा, शेवटचे श्लोक. ओमने याचा ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा तस्माद ओमित्युदाहृत्य यज्ञदान तपःक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादीनां वगैरे वगैरे. तिथले ते श्लोक एकदा वाचून काढा. याप्रमाणे ओम हा मंगल उच्चार आहे, मंगल ध्वनी आहे. हा ध्वनी श्रवण केला असताना हे संपूर्ण शरीर आतमधून दुरुस्त होतं. श्रवण केल्याने होतं. त्याच्या म्हणण्याविषयी, उच्चाराविषयी, अभ्यासाविषयी, त्याच्या अटीविषयी आपल्याला आत्ता काही उहापोह करायचा नाही. पण ब्रह्माचा निर्देश करून शांतीपाठाला प्रारंभ आहे. म्हणून ब्रह्मस्मरण झालं, आता सगळं मंगलच होणार. आपल्याला हे ज्ञान झालं की मंगलच होणार आहे. मंगल म्हणजे दुसरं काय होणार आहे? शुभमंगल नव्हे, मंगलच. फक्त आपलं फक्त मंगल होणार आहे. मंगलाचा शुभ अर्थ आहे.
पण शुभमंगल म्हटलं की वेगळाच प्रकार तयार होतो. तसं नव्हे, सगळ्यांचं कल्याण मंगल होणार म्हणजे काय होणार? त्याला ज्ञान होणार आणि ज्ञानाच्या क्षणीच सुख होणार. ज्ञान होण्याचा क्षण आणि सुख होण्याचा क्षण हे अभिन्न आहे. एकाच क्षणी दोन्ही असतात. ज्या क्षणी ज्ञान त्याच क्षणी आपलं कल्याण, ज्या क्षणी ज्ञान त्याच क्षणी आनंद. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सुखही होत नाही. नाथ भागवतात छान ओवी येते एक, गोफण गुंडा लागता देख, तेथ उठे अनिवार्य दुःख, तो सुवर्णाचा पाहता देख, दुःख जाऊन सुख अनिवार्य वाढे. एवढी ती ओवी आहे, मोठी छान आहे. रस्त्याने चाललो होतो, शेताच्या काठाने चाललो होतो, शेतात कणस बहराला आलेले, दाणे तयार होत आहेत आता, आणि म्हणून पाखरच फार येत आहेत. म्हणजे पिकावर बसतायत, एकदा पाखरं बसले ना म्हणजे किती किती किलो ते दाणे खाऊन जातात. आणि म्हणून पाखरं उडवून लावावे लागतात. पाखरं उडवायला तो राखणदार गोफण घेऊन उभा राहतो. पाहिली असेल गोफण, त्या गोफणीत एक बारीकसाच खडा घालायचा आणि ती गोफणाशी फिरवायची फिरवायची, त्याचा एक पदर सोडायचा आणि भिरकावून द्यायचा तो खडा. तो पक्षाला मारणे हा हेतू नाही, पक्ष्यांना उडवणे असा हेतू. तो खडा कुठे गेला तरी पक्षाला वाटतं अरे आपल्याला मारलं वाटतं, की ते भुर्र उडून जात. पुन्हा येऊन बसले की पुन्हा दुसरा खडा मारायचा. असा त्या रखवालदाराने एक खडा त्या गोफणीतून भिरकावला. आणि मी तिथूनच चालले होते रस्त्याने, जो का आता माझ्याच कपाळावर आदळला. ते त्याचं काही वेध घेण्याचं लक्ष मी नव्हते, त्याने आपला भिरकावला, तो बेल इथेच येऊन माझ्या कपाळाला लागला. जबरदस्त खडा, बारीक का असे ना, वेगाने येतो तेव्हा तडाखा भयंकर बसतो. एवढा मोठा धोंडा हळूच हातावर ठेवला तर काही होत नाही, पण बारीक साकडा भिरकावून मारला की काही विचारता सोय नाही. असं भयंकर दुःख झालं. पटकन काही केलं असेल मी तर डोळे झाकले, आणि त्याला मीच दिसले का काय, काही पाहून तर मारावं. आता काय जाऊन त्याच्याशी भांडू, लागलं तर मला. पण मूर्ख माणसं आहेत ह्या जगात सगळे, यांना काय कशाची कोणाची किंमत नाही. तिकडे राखण करतो पण दुसऱ्याचे जीव चालले त्याचं काय. पुष्कळ मी प्रवचन केलं, पण ताबडतोब डोळे झाकले, आणि डोळे झाकले इथे मार लागला म्हणून कपाळ असं हाताने दाबून धरलं आणि डोळे झाकले. पटकन खाली वाकले, अशी मान माझी खाली वाकली. एखाद्या क्षणात कळ जरा कमी झाली आणि मग डोळे उघडले तर तो लागलेला खडा माझ्या इथून पडला. तो माझ्या पायाला स्पर्श करून तिथे पायाशीच पडला होता. डोळे जे उघडले तर तो सोन्याचाच गोळा. दुःख जावो नि सुख अनिवार्य वाढे. आणि मग मी फक्त एकच गोष्ट म्हटली, त्यांनी आणखी 2-4 खडे मारले तर चालतील मला. तो सोन्याचा आहे हे ज्ञान नाही तोपर्यंत त्याला शिव्या दिल्या. आपलंच नशीब फुटकं असं म्हणत बसले. काय दुःख झालं मला. पण तो सोन्याचा कळल्या बरोबर दुःख कुठल्या कुठं पळालं हो. आनंदच झाला. तोच क्षण आहे. ते सोनं कळणे माझा आनंद होणे हे क्षण समान आहे. काय नाथ महाराजांनी दृष्टांत दिलाय. असा उत्तम दृष्टांत आहे. म्हणून मुद्दा चालला होता, ज्या क्षणी ज्ञान त्याच क्षणी सुख. हे स्पष्ट ध्यानातच ठेवावं. म्हणजे आपलं मंगल होणार, आपलं शुभ होणार, म्हणजे आपल्याला ज्ञान होणार, म्हणजे त्याच क्षणी आपल्याला आनंद पण होणार. अशा आनंदाच्या लाभानेच आपलं सगळं शुभ आहे असं आपण समजायचं. ब्रह्माचं वर्णन केलं. ब्रह्म तन मंगलम परम असं श्रुती त्याचं वर्णन करते. त्या मंगल ब्रह्माचा ओम या उच्चाराने आपण आठव केला आहे. आणि आता पुढचा भाग भद्रंग
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. हे देवांनो, प्रार्थना आहे या मंत्रामध्ये. तत्व सांगत सांगत प्रार्थना आहे. हे देवांनो, आम्ही आमच्या कानाने शुभ गोष्टी ऐकाव्यात, तेवढ्याच ऐकू. आम्ही आमच्या कानांनी आम्ही शुभ गोष्टी ऐकू, आमच्या डोळ्यांनी आम्ही शुभ गोष्टी पाहू. आणि जे शुभ गोष्टी पाहताना आम्ही यज्ञ करण्यासाठी असे समर्थ हो, सक्षम हो, यज्ञ करण्याची आमच्यात क्षमता येवो आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी सगळं शुभ पाहू. भद्रं पश्ये अक्षभिः यजत्राः. अक्षिभिः असं त्याचं व्याकरण शुद्ध रूप आहे, पण हा आर्ष प्रयोग आहे. उत्स्फूर्तपणे अक्षीच्या ऐवजी अक्ष आलेला आहे त्याच्यामध्ये. अक्षभिः म्हणजे डोळ्यांनी आम्ही शुभ पाहू. आणि ते आम्ही पाहणारे म्हणजे कसे असू? यज्ञ करण्यासाठी आम्ही सक्षम झालेले पाहिजे. यज्ञाचं सामर्थ्य आमच्यात असलेले आम्ही शुभ पाहू डोळ्यांनी. अक्षभिः यजत्राः स्थिरैरंगैः स्तुष्ट्वांसस्तनूभिः. आमची सगळी अंगे सुस्थिर असो, म्हणजे आरोग्य संपन्न असो. अंग म्हणजे अवयव आणि तनू म्हणजे शरीर. आमचं शरीर आणि सगळे अवयव हे आरोग्य संपन्न सुस्थिर असोत. स्थिरच म्हणतात बरं का, आरोग्य संपन्न अवस्थेला स्थिर म्हणतात. कशी आहे त्यांची तब्येत? ICU मध्ये स्टेबल आहे. स्थिर स्थिरैः अंगैः. असे तंदुरुस्त दशा आहे शरीराची आणि सर्व अवयवांची. उठायचं असलं तर पायाने पटकन उठता येतं, बसायचं असेल तर कमरेने पटकन छान बसून राहता येतं, डोळ्यांनी पाहायचं असेल तर डोळे चांगले, कानाने ऐकायचं कान चांगले, हाताने काही कारभार करायचा हात चांगले आहे. सगळे अवयव आमचे जसं आरोग्य असावं त्या आरोग्यात आहेत. संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न आहे. या प्रकारच्या स्थिर अंगाने आम्ही तुमची स्तुती करणारे हो. देवांची स्तुती करावी, स्तुती करावी परमेश्वराची. करू नये बाती कधीही नराची. माणसाची स्तुती कधी करू नये, कारण त्याच्यात पुष्कळ खोडी असतात. जे निर्दोष आहे त्याची स्तुती करावी हो, कारण माणसाची स्तुती करण्यामध्ये पुष्कळदा आपण खोटं बोललो असा अर्थ होतो. हे माझा परिचय करून देतात लोक. त्याच्यात दोन गोष्टी खऱ्या असतात. माझं नाव सांगतात ते अगदी खरं असतंय, माझं गाव सांगतात तेही अगदी खरं असतं, माझ्या आई वडिलांचे नाव सांगितली तर तेही खरे असतात. बाकीच्या वर्णनामध्ये पुष्कळ काही काही अतिशयोक्तीमुळे खोटेपणा असतो. माणसाचं वर्णन आणि ते तसं नाही केलं वर्णन तर मग मी रागवणार नाही का? मग ते खोटं खोटं काय असे ना, ऐकायला खूप छान वाटतं. मला कुरवाळावं म्हणून ते तसं तसं सांगत असतात. पण माणसाच्या वर्णनात मनुष्यात दोष असल्या कारणाने त्याची केलेली स्तुती असत्य भाषण ठरते. आणि परमेश्वराचं ते जे वर्णन करू त्याला ते तसंच लागू पडतं. आणि तसंच लागू पडतं वर्णन, म्हणून आपल्याला असत्य भाषण केल्याचं काही पाप नाही लागत. परमेश्वराची तशी स्तुती करता येत नाही, कारण त्याच्या वर्णनाकरता शब्द नाहीत, पुरेसे शब्द नाही, समर्पक शब्द नाहीत. पण जे जे आपण म्हणू ते ते सगळं त्याच्या बाबतीत खरंच असतं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ते सत्य आहे, अगदी सत्य आहे. हे ज्ञानरूप आहे, अगदी सत्य आहे, अनंत आहे, अतिव्यापक आहे, सत्यच आहे. तेव्हा त्याच्याकरता केलेलं वर्णन हे सत्य भाषणात जमा होतं.
सत्यम ब्रूयात, ब्रह्माचं ईश्वराचं वर्णन करणे म्हणजे खरं बोलणे आहे. आणि माणसाच्या बद्दल आणि या जगाबद्दल काहीही बोलणे म्हणजे खरं नाही. झाड हिरवगार आहे, खरं आहे काय? हे मी बोलते त्या क्षणी आहे, ते थोड्या वेळाने पिवळं पडतं, वाळलं की ते भुरकं पडतं, नवी पालवी फुटते तर लालसर पानं असतात. मग झाड हिरवं आहे ह्या म्हणण्यात किती खरेपणा आहे. क्षणोक्षणी बदलत जातं, तेव्हा ते वर्णन त्याचं कोणत्याही क्षणाला खरंच नसतं. म्हणून ह्या निर्मित झालेल्या भूतांच्या बद्दल वर्णनात काय डोकं घालायचं, ते बदलून राहणार आहे आणि मला खोटं बोलल्याचं पाप लागणार आहे. आणि म्हणून सत्य बोलायचं असेल तर ते फक्त ईश्वराबद्दल देवाबद्दल बोलावं, बाकीच्या बद्दलचं बोलू नये. वर्णन चाललंय या शांती पाठात. प्रार्थना कशी आहे, आम्ही तुमची स्तुती करणारे हो, ते लागू पडेल जसंच्या तसं वर्णन. स्थिरही अंगही, आणि तुमची स्तुती अव्याहतपणे आम्ही करीत राहू, तुमचं कौतुक करू, तुमचे गुणगान गाऊ. ते गुणगान गाता गाता आम्ही तसे होण्याचा प्रयत्न करू. या प्रकारे सत्य भाषण आहे ते, आम्ही तुमची स्तुती करणारे हो. त्यासाठी आमचं हे शरीर तंदुरुस्त असावं, सगळे अवयव कार्यक्षम असावेत. स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायु. आणि त्याच्यात आम्ही आम्हाला ठेवू, सतत ठेवून घेऊ. कशामध्ये, किती वेळ ठेवून घेऊ? आयुष्य असेपर्यंत आम्ही यज्ञ करण्यास सक्षम होऊ, तुमचं गुणगान गाण्याकरता सक्षम होऊ. यासाठी आमचं संपूर्ण हे आयुष्यभर शरीर, अवयव, इंद्रिये सर्व हे आरोग्य संपन्न असावीत, सुदृढ असावीत. हा शांतीपाठ आहे. याच्यामध्ये पुष्कळ प्रार्थना आहेत एकाच मंत्रामध्ये. पहिली प्रार्थना आहे, नेहमी आम्हाला शुभ श्रवण शुभ दर्शन घडावं. बस, ही पहिली प्रार्थना आहे. ह्या अमंगल जगामध्ये अभद्र ऐकायला मिळतं, अभद्र पाहायला मिळतं. वाटेल तसे काहीतरी माणसं बरळत असतात.